एका साधूच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा उत्सव आहे आणि पूज्यपाद माऊलींचा पुण्यतिथीचा उत्सव, त्या उत्सवाच्या निमित्ताचं कीर्तन सद्गुरु दादांचं दुपारी झालेलं आहे. आता हा उत्सव समारोपाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि उद्या या उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने काय होणार आहे सांगता होणार आहे. पण आपल्याकडे लिखित जरी नसले तर काही परंपरेने नियम चालून आलेले आहेत की उपांत्य दिवशी मागणी प्राभंगाचं काय केलं जातं, चिंतन केलं जातं. पण एका साधूच्या दरबारातली सेवा आहे. कोणत्या साधूच्या? ज्या साधूंनी आपलं जीवन थोडंच मिळालं, अवघं 42 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण 42 वर्षामध्ये क्रांती करणं हा वारकरी संप्रदायाचा इतिहासच. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा वैकुंठाला गेले तेव्हा त्यांचं वय 42 होतं. सद्गुरु माऊली महाराज जेव्हा वैकुंठाला गेले तेव्हा त्यांचं वय 42 आहे. सध्या माझे 42 लगेच जायची वाट बघू नका. साधना ते महात्मे समर्थ होते. थोड्या काळात ते स्वतः करता जगले, समाजाकरता जगले, संप्रदायाकरता जगले आणि असं अवीट कार्य, असं ऐतिहासिक कार्य घडून गेले की अशा माया नगरीमध्ये लोक परमार्थ रथ बनवले. एवढंच नाही, अत्यंत दुर्गम भागातील डोंगर दऱ्यातला समाज की जो सकाळी उठलं की माशाने खेकडे खाणारा समाज, हो असाही समाज गळ्यात टाळ घेऊन, गळ्यात माळ घालून पंढरीची वारी करतोय. उद्धार या माऊलींचे ध्यान. समाजाकरता केलं, संप्रदायाकरता सुद्धा. जेव्हा जेव्हा संप्रदायाची मोठी मोठी आंदोलन असतील, तनाने, मनाने, धनाने, धाडाडीने उडी टाकून ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला आणि वयाच्या 42व्या वर्षी आपल्या कार्याचा ठसा उमटवून, तो ठसा एवढा पक्का उमटवला, आज 53 वर्ष झाली तरी अजून ढिला पडलेला नाही. अजून ढिला पडलेला नाही. अजूनही तेवढ्याच निष्ठेने समाज. आता माझ्या समोर आता जी बसलेली मंडळी आहेत ना, याच्यातल्या काही लोकांनी माऊलीला पाहिले, काही लोकांनी पाहिले, पण काही लोकांनी पाहिलेले नाहीये, तरी सुद्धा त्यांची निष्ठा तेवढीच त्यांच्या चरणावर आहे. कारण का? जेथे दिव्यत्वाची प्रचिती आणि तेथे कर माझी जुळती. जेथे मोठेपण दिसलं की जीवाचा स्वभाव होता, नम्रता जागी होते, वादच नाही. अशा साधू वर्याचं 53व पुण्यस्मरण आणि त्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी हे सेवा करण्याचं सौभाग्य आहे. तर 7 दिवस तुम्ही सेवा केली आहे आणि मी आजच आलोय. तुकोबाराच्या एका चरणामध्ये सांगतो, तो का म्हणे तेथे होतो मी दुबळा, तो का म्हणे तेथे होतो मी दुबळा, आलिया कपाळात थोडे बहु. तसा मी दुबळा आहे सेवेच्या बाबतीत, तसा दुबळा नाही, पण सेवे करण्याची वृत्ती लागते, त्या वृत्तीने मी काय आहे, दुबळा आहे. हो, पण आलिया कपाळात थोडे बहु. थोडे बहु का? ज्यांनी 7 दिवस सेवा केली त्यांच्या मनाने माझ्या वाट्याला थोडंच आलं. त्यांनी 7 दिवस सेवा केली, त्यांच्या वाटेत मानानं माझ्या वाट्याला किती आलं? थोडं आलं. म्हणजे अजून इकडे फिरकलेच नाही, त्यांच्या मनानं माझ्याकडे बहु आले. पण आलिया कपाळात थोडे बहु, त्या थोड्या बहु संधीचं आपण महाराजांची सेवा करण्याकरता सोनं करण्याचा प्रयत्न करू.